SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गिरवीवाली भेंडी बनवूया। मी कापलेत भेंडी अर्धी आणि हे तुम्हाला दाखवासाठी मी कशी कापलेत ते दाखवते। मी अशी मधून चिरा पाडलेत। मध्ये खराब नको राहायला पाहिजे म्हणून ते चिरा पाडते। हे असे चिरा पाडून घ्यायचे आहे आपल्याला। हे बघा खराब न असणार। मी अख्खी भेंडी बनवते। एक भेंडीचे 2 तुकडे करते। सगळे भेंड्यांना मी असे चिरा मारून घेतले आहेत। हे बघा साफ आहे। चला आता आपण याला थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया। तेल टाकते। तेलामध्ये परतून घेऊया आपण भेंडीला पहिले, कारण की गिरवीवाले बनवते ना। थोडंसं तेल घातलंय। आता हे भेंडी आहे ना तेलामध्ये ओतून घेऊया। हे बघा थोडेसे नरम होईल तोवर आपण परतून घेऊया। आता बारीक गॅस ठेवलाय, फास्ट गॅसवर नाही ठेवायचा। आता मी लसूण घेते। लसूणला आपण बारीक बारीक कापून घेऊया। 2 कांदा घेतले, 1 टमाटर घेतलाय, मिरची आणि आलं घेतलंय। बारीक कापून घेऊया। आलं कापून घेऊया। आलं पण असंच बारीक कापून घेऊया। मिरची कापून घेऊया बारीक। तर कांदा पण कापून घेऊया। थोडंसं मीठ घालते मी, कारण की त्याच्यात आतमध्ये ना मीठ लागलं पाहिजे। गिरवीमध्ये ते लागणारच, पण भेंडीला पण मीठ लागलं पाहिजे। मध्ये मध्ये परतून घेते मी आणि कांदा पण कापते, याची तयारी करते मसाल्याची। भेंडी बघा छान परतून झाली आहे। आता काढून घेऊया हिला आपण। तेल टाकलंय। आता मी हेच भांडं घेतलंय, आपण भेंडी परतलं तेच भांडं आहे। आता याच्यात आपण फोडणी घालूया। जिरं टाकते, थोडंसं राई टाकूया, थोडंसं हिंग घालूया, लसूण आणि अद्रक टाकूया, ते पण परतून घेऊया। आणि कांदा पण टाकून घेऊया। आता चांगलं कलर यापर्यंत भाजून घेऊया। टमाटर कापून घेऊया, थोडेसे बारीक कापूया। एक मीडियम साईजचा टमाटर घेतलाय। दही पण घालणार ना, मग जास्त आंबट होणार म्हणून एकच घालते। आता आपले कांदा चांगलं भाजून झाले आहेत, आपण टमाटर टाकून घेऊया। आता याच्यात लगेच आपण मीठ घालूया।
आता आपला घरगुती मसाला टाकते. अर्धा टीस्पून हळद पावडर घेऊया. थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मग बाकीचा मसाला घालूया. लाल मिरची घालते. तिखट तुमच्या आवडीनं घाला, कारण की हिरवी मिरची पण घातली. 1 चमचा भरून आपण जिरा धना पावडर घेते. एक मिरची घेतली आहे. अर्धा टीस्पून आपण जिरा पावडर घेऊया. थोडंसं पाणी घालूया. मिरची मसाला घालताना, सुक्का मसाला घालताना थोडं पाणी घालायचं. खकाना होतो खूप. थोडी चिमूटभर आपण कस्तुरी मेथी टाकते. याच्यानं स्वाद चांगला येतो. आता मी चण्याचं पीठ घेतलंय. आपण चण्याचे पीठ घालते. मी भाजून घेतलंय. 2 चमचा चण्याचे पीठ घालते. पाणी घालूया, गाठा पडला नाही पाहिजे म्हणून, आणि मिक्स करून घेऊया. गिरवीला कसं थिकनेस पण येतो छान. आता याला 2 मिनिटं आपण शिजवून घेऊया मसाल्याला. 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण. बघूया आपण. 2 मिनिटं झाली आहेत. हे बघा छान तेल सुटलंय. थोडंसं पाणी घालूया. आणि गिरवी तुमच्या हिशोबानं जास्त कमी बनवू शकता. आता आमचे 4 लोकांसाठी बनवते मी. आता ही दही आहे. दही फेटून घेतली आहे छान अशी. दही टाकते. दही फाटणार नाही म्हणून मी आधी पाणी टाकलंय. मिक्स करूया. पाणी टाकूया. आता याला एक उकळी येऊ देऊया आपण. झाकण ठेवूया. थोडीशी कोथिंबीर घालते. मीठ बघून घ्यायचं, चाटून बघून घ्यायचं मीठ जास्त कमी, कारण की मी भेंडीमध्ये पण मीठ टाकले आहे, मसाल्यामध्ये पण मीठ घातलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवूया. भाजीला बघा उकळी आली आहे. तेल पण सुटलंय. एकदा हलवून घेऊया. आता याच्यात टाकूया आपण भेंडी. आता गिरवी तुमच्या हिशोबाने ठेवा, जास्त कमी. मी एवढी ठेवली आहे. 2 मिनिटं परत लागणार याला शिजायला, भेंडीमध्ये मसाला जाईल म्हणून. आणि हे वाटाणे आहेत, वाफून घेतलेत. ऑप्शनल आहे, टाकायचं नाही टाकायचं तुमच्यावर आहे. मी टाकते कारण की भेंडी बरोबर छान लागतात वाटाणे, म्हणून मी घातले. आता 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवते. आपली भाजी रेडी झाली आहे. भेंडी बघूया आपण. भेंडी आपली रेडी झाली आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. छान बघा आपली भेंडी रेडी झाली आहे. किती सुंदर झाली आहे एकदम. खायला एकदम टेस्ट लागते. तुम्ही पण बनवून बघा. तुम्ही कसे बनवता ते कमेंट करा मला. थँक्यू.